नमस्कार, मी आहे आजचे शो सोनाली आणि आज स्टार्स कट्ट्यावरती आपल्यासोबत आहे ते स्टार ज्यांनी अनेक स्टार्स घडवलेले आहेत आणि खरं तर पडद्यामागे ते असतात. आज पडद्यासमोर येऊन पडद्यामागच्या आणि त्यांच्या एकंदर मागील 17 वर्षाच्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधील प्रवासाबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत. खरं तर क्रिएटिव्ह डिरेक्टर ही त्यांची ओळख आहे, पण ते लेखकसुद्धा आहे. त्यांचं जिप्सी नावाचं पुस्तक देखील प्रकाशित झालं आहे. दुसरं पुस्तक देखील लवकरच आपल्या दिशेने येणार आहे. मी कोणाबद्दल बोलतीये? बिग बॉस हे नाव तुम्ही ऐकलंय. अर्थातच बिग बॉसच्या मागचा चेहरा जो अनेक जणांना आज फेमच्या जगामध्ये आणतोय, त्यांचं नाव आहे केतन माणगावकर. केतन, खूप खूप स्वागत आहे स्टार्स कट्ट्यावरती. थँक्यू सोनाली, मला इथे बोलवल्याबद्दल. अरे वा. आणि आता तू सध्या क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि प्रोजेक्ट हेड आहे एंडमॉल चाईनला. मला सांग की मूळचा आहे देवगडचा, कॉमर्स बॅकग्राऊंड, आणि आता ह्या क्षेत्रामध्ये क्रिएटिव्ह क्षेत्रामध्ये काम करण्याचा जो प्रवास आहे तो कसा सुरू झाला? घरातलं काय असं बॅकग्राऊंड होतं का? कोणी ह्या क्षेत्रात होतं का? नाही, कोणीच नाही आहे. म्हणजे लांबपर्यंत माझ्या घरातलं कोणीच या इंडस्ट्रीमधले नाही आहे. आणि जे एक कुठल्याही सामान्य घरात, सामान्य मध्यमवर्गीय घरात एक असतं ना की खूप अभ्यास करा, डॉक्टर नाही तर इंजिनियर व्हा. तर माझी बहीण इंजिनिअरिंगला होती, सो माझ्या समोर डॉक्टर सुरू होतं. पण समहाऊ मी थोडासा रिबेल आहे स्वभावाने. म्हणजे मला जर कोणी सांगितलं हे कर तर त्याच्या उलटच करायचं, असं एक माझं आहे थोडंसं. घरून निघालो, सायन्सला ऍडमिशन घेतो सांगून, आणि मग मी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं. आणि मग घरी गेल्यावर सांगितलं की अरे मी कॉमर्सला ऍडमिशन घेतलंय. मी अक्षरशः टॉस केला होता. ओके, सो साठे कॉलेज आणि डहाणूकर कॉलेज असे बाजूबाजूला 2 कॉलेजेस आहेत, आणि डहाणूकर कॉलेजला जायचं का साठे कॉलेजला जायचं ह्याच्यावर मी टॉस केला होता. तर मी टॉस केला आणि डहाणूकर कॉलेज आलं, आणि मी डहाणूकर कॉलेजला ऍडमिशन घेतलं. ओके. पिक्चरमध्ये दाखवलेलं जे कॉलेज असतं तर आपल्याला असं वाटतं अरे तसंच असणार. तसा मी गेलो कॉलेजला, पण तसं नसतं. तसं नसतं. कॉलेज इज टिपिकल कॉलेज. आणि देन आय वॉज लाईक की अरे बोर होतं यार, हे काय चालू आहे. आणि त्यात मी मराठी मीडियममध्ये शिकलोय. मग ते अचानक पहिल्याच दिवशी इंग्लिशमध्ये बोलणारे जे प्रोफेसर सुरू होतात, आणि मग अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना कळतंय ते काय बोलतायत, आपल्याला थोडं थोडं कळतंय. म्हणजे 10 वर्ष मराठी मीडियममध्ये शिकलो आणि अचानक इंग्लिशमध्ये सगळं शिकवतंय, तर मिसफिट आहोत का? सो त्या मिसफिटच्या ह्याच्यामध्ये ना काहीतरी कम्फर्ट शोधायला म्हण, किंवा काहीतरी वेगळं करायला, किंवा बोर होतंय हे काय येऊन बसायचं आणि ऐकत बसायचं, आणि अकाउंट्सचं काहीतरी शिकवतायत आणि बोरिंग बेसिकली असं मला वाटत होतं. आणि मग काहीतरी शोधता मी असं एक बोर्ड बघितला की मराठी नाट्य मंडळाचा काय ऑडिशन सुरू आहेत का काय हे सुरू आहे. म्हटलं चल जाऊया, बघायला जाऊया, टाइमपास. 100 लोक होती. तर मला असं झालं की अरे खूप आहेत. तर एक होतं की कॉन्फिडन्स खूप, म्हणजे माझ्यात तो आहे, जन्मजात कॉन्फिडन्स तो एक आहे बोलण्याचा. मी घाबरत नाही तसं बोलायला. सो ते म्हणाले की हां तुम्ही ओळख करून द्या वगैरे. तर अर्धे लोक गेलेच नाहीत, ते स्टेजवर उभं राहून बोलायलाच घाबरले. ते सिनियर्स जे होते ते म्हणाले अरे तुला कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. तर फक्त त्या कमेंटवर मला असं झालं की हां ठीक आहे, उद्या पण यायला पाहिजे. आणि मग मी रोज जायला लागलो, आणि तिथून दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट ऑफ माय लाईफ असं मी म्हणेन. बिकॉज बिफोर दॅट ऑनेस्टली मी थोडा बऱ्यापैकी एमलेस होतो. म्हणजे फक्त सायन्स नाही करायचं म्हणून कॉमर्स, आणि फेकायचं म्हणून काहीतरी CS असं मी बोललो होतो, पण ते काय करतात, कसं करतात, त्याचं पुढे काय होणार काहीच माहीत नव्हतं. आणि मग मी ठरवलं की नाही, आता हे आवडतं आपल्याला, दिस इज समथिंग इंटरेस्टिंग. अभ्यास तर होत राहील, तो होणारच आहे. आणि म्हणजे ऑनेस्टली कॉमर्स तेवढं कठीण नाही आहे, त्यामुळे ते साईड बाय साईड होत राहील, हे छान आहे असं म्हणून मी सुरुवात केली. आणि मग एकांकित काम करायला सुरुवात केली. अगदी मॉपपासून सुरुवात केली, असं नाही की डायरेक्ट रोल मिळाला. सो मॉपपासून सुरुवात केली, लीड रोल पण केला. सो तो सगळा एक प्रवास झाला. आणि गंमत अशी होती ना की त्यावेळेला आमचे जे सिनियर्स होते कॉलेजमधले, त्यांच्याकडे बघून ना एक होप तयार होते. कोण होते ते सिनियर्स आर्टिस्ट? हां आहेत. सो बेसिकली मला सांगायला आवडेल, पुष्कर श्रोत्री माझा सिनियर आहे, समीर चौघुले माझा सिनियर आहे. लोक आत्ता म्हणतायत की अरे हास्य जत्रा आणि समीर काय मस्त करतो वगैरे वगैरे. मी समीरचे स्किट त्यावेळेला कॉलेजमध्ये बघितलं आणि असं व्हायचं की अरे हा काय करतोय, हा कुठला कॉमिक सेन्स आहे, आणि हे काय करतोय हा समीर, हा माणूस. आणि तो तेव्हा इंग्लिश नाटकं करायचा, काही नाटक करायचा. तेव्हा तो टेलिव्हिजनवर तेवढा ऍक्टिव्ह नव्हता. आणि आम्ही त्याला म्हणायचो अरे समीर जा ना तू, काय, अरे हो रे थांब, मला नाटक करायचं आहे, नाटकात माझं मन जास्त रमतंय.
आणि देन ही अराइव्ड ऑन टेलिव्हिजन अँड राईट नाव इज अ स्टार ऑन टेलिव्हिजन. सो तो आहे. किंवा अनिकेत विश्वासराव इज माय सिनियर. सो अनिकेत तर माझा इमिजिएट सिनियर आहे. म्हणजे लाईक मी 11वीत होतो तेव्हा अनिकेत जस्ट आदल्या वर्षी पासआउट झाला होता आणि मला वाटतं तेव्हा ऊन पाऊस वगैरे सिरियल आली होती आणि अनिकेत वॉज क्रश खरंच एव्हरीबडीज. विक्रम गोखले एकदा आले होते आमचं एकांकिका बघा. तिथून एक होप तयार झाली. करेक्ट. आणि ह्याला एक करिअर म्हणून आपण एक करू शकतो. आता तो चेहऱ्याला एकदा रंग लावला आणि त्या स्टेजवर गेलो आणि त्या टाळ्या पडल्या किती हव्याशा वाटतात की मग असं होतं की यार आता हेच आहे. म्हणजे आपल्याला रंगमंच नाही सोडायचंय किंवा कॅमेरावर कधी जातोय, सिरियल करतोय का आपण किंवा फिल्म करतोय का किंवा ॲड मिळते का. सो म्हणजे आम्ही असं आपापसात मित्रांमध्ये गप्पा मारायचो की अरे बघितलंस का ते अनिकेत विश्वासरावला अजून एक ॲड मिळाली, मग आपण पण करूया का प्रॅक्टिस. मग आम्ही प्रॅक्टिस करायचो की ॲड कशी करायची. टूथपेस्ट वगैरे घेऊन आम्ही त्या ॲडच्या प्रॅक्टिस करतो. उद्या आपल्याला जर चान्स मिळाला तर असं नको की त्यांना की अरे ह्याला शिकवायला लागतंय. वी आर ट्रेंड ॲड ॲक्टर ऑल्सो. सो दिस इज हाऊ वी सपोज टू गमती करायचो आम्ही. आणि मग त्याच्यातूनच एक चांगली प्रोसेस होती. म्हणजे जे तू सुरुवातीला म्हणालीस की लेखक पण आहे, तर तो लेखक कुठून आला तर तोही कॉलेजमधूनच आला. त्याचं कारण होतं की आमच्या कॉलेजची जी एकांकिका बसवायची प्रोसेस आहे ना, इट इज कम्प्लिटली डिफरंट प्रोसेस देन अदर कॉलेजेस. बाकीच्या कॉलेजमध्ये काय होतं की एक लेखक येतो, तो स्क्रिप्ट घेऊन येतो, डिरेक्टर त्याच्यावर संस्कार करतो आणि मग पाठांतराला देतात आणि मग ते त्याच्यात चेंजेस करत राहतात. आमच्याकडे असं होतं की एकांकिका स्पर्धेच्या 2 महिन्याआधी तुम्ही स्क्रिप्ट विश्वास येऊन फक्त एक शब्द किंवा एक वाक्य सांगतो, हे वाक्य ही तुमची एकांकिका. आणि मग त्याच्यावर आमचे इम्प्रोव्हायझेशन सुरू होतात. मग समजा सुरुवातीला 100 मुलं असतील, ती नंतर कमी होत जातात आणि नंतर 60 वगैरे मुलं समजा उरली, त्यात सिनियर्स पण आहेत, ज्युनियर्स पण आहेत, सगळे आहेत. त्यांचे ग्रुप्स केले जातात आणि त्या 10 जणांच्या ग्रुपमधून 5 जणांच्या ग्रुपला 15 मिनिटं दिली जातात आणि त्यांना विषय दिला जातो, तुम्हीच लेखक, तुम्हीच ॲक्टर, तुम्हीच तुमचे रोल ठरवा आणि परफॉर्म करा. आणि मग त्याच्यावर सांगितलं पण जातं की हे चांगलं आहे, हे आपण ओरिजिनल एकांकिकेत वापरू. अशी ती प्रोसेस आहे. मग त्याच्यात काय होतं ना, कधी खूप सिरियस करून पण कंटाळा येतो. मग त्याच्यात टाइमपास की मग काहीतरी स्किट करा, विनोदी स्किट करा काहीतरी, किंवा स्पूफ जे आपण आता म्हणतोय, आत्ता स्पूफ वाटतंय, पण मग ते मुद्दाम शोलेचं काहीतरी स्पूफ करा किंवा काहीतरी एक नवीन काहीतरी आलंय त्याचं स्पूफ करा. अशा सगळ्या गोष्टी करता कळलंच नाही की आपण लिहितोय डोक्यात. बिकॉज इम्प्रोव्हायझेशन करताना कागद अलाउड नव्हता. सो तिथल्या तिथे तू हे बोल, मग मी असा पंच घेतो, मग तू तसं कर, मग तू अशी एंट्री घे, असं करून करायचो. मग माइम पण कधी करायला लागायचं. त्या सगळ्या गोष्टी, तो स्टेज कॉन्फिडन्स पण वाढत गेला, विचार करण्याची शक्ती वाढत गेली. करेक्ट. आणि जे संस्कार झाले ना, संस्कार फार इंटरेस्टिंग झाले. म्हणून मी त्याला गुरु म्हणून, बाकी कोणालाही गुरु म्हणत नाही आयुष्यात. मी त्याला गुरु का म्हणतो, बिकॉज एकतर त्याने मला माणूस म्हणून पण दिशा दिली आणि दिग्दर्शक लेखक म्हणून पण दिशा दिली. कारण तो असं म्हणायचा की मी तुम्हाला कापूस देतोय, आता हा कापूस तुम्हाला असा उडवून टाकायचा आहे का कापसाचा दोरा करायचा आहे, त्या दोऱ्याचं शर्ट करायचं आहे, त्याची पैठणी करायची आहे, त्याचा कोट करायचा आहे का जीन्स करायची आहे, हे तुम्ही ठरवा. मी तुम्हाला कापूस देतोय, ओके, तुम्ही मला तो बनवून द्या, मग मी त्याच्यावर अजून संस्कार करेन आणि मग ती आपली एकांकिका असेल, ती फक्त माझी नसेल. सुंदर. सो दिस वॉज द प्रोसेस. आणि मग त्याच्यात सिनियर्स पण यायचे. मग त्यावेळेला खूप मोठे डिरेक्टर्स आमच्या कॉलेजला यायचे. निशिकांत कामत यायचे, मग चंद्रकांत कुलकर्णी यायचे. सो ऑनेस्टली त्यावेळेला आम्हाला माहिती नव्हतं हे असे मोठे डिरेक्टर्स आहेत, नाव ऐकलेलं असायचं, विक्रम गोखले मी म्हटलं तसं. सो हे सगळे यायचे. मग ते आम्हाला सांगायचे की असं करा तसं करा हे ते. आणि आम्हाला असं व्हायचं की यार एवढी मोठे लोक येत आहेत. सो दिस इज अ सिरियस बिझनेस, दिस इज नॉट जोक. म्हणजे जे मी म्हणजे सुरुवातीला ज्या उद्देशाने मी गेलो होतो की अरे बोर होतंय वर्गात तर जाऊया, तर तिथून तो सिरियस बिझनेस व्हायला लागला.
सो पहिली 2 वर्ष मी ठरवलं होतं की आपण ॲक्टर आहोत आणि ॲक्टरच व्हायचं आहे आणि मग सगळं करायचं आपल्याला. ॲड करायचं आहे, सिरियल्स पण करायचे आहेत, नाटक पण करायचं आहे, सिनेमे पण करायचे आहेत आणि मग आपण एक मॅनेजर ठेवू, तो आपला डेट्स वगैरे सगळं मॅनेज करेल. असं सगळं प्लॅनिंग रेडी होतं. आम्ही आमचाच एक सिनियर आहे जो आता एक सिनेमॅटोग्राफर आहे राजन म्हणून, तो चांगले फोटो काढायचा. तर रांग लावली होती आम्ही फोटोशूट करण्यासाठी. सो मी माझे फोटो काढायचो, मी कपडे बदलायला जायचो, मग माझा मित्र येऊन उभा राहायचा, मग त्याचे फोटो, असं करून ते पोर्टफोलिओ. हा, कारण त्यावेळेला पोर्टफोलिओ लागायचं ना. त्यावेळेला सोशल मीडिया वगैरे काय नव्हतं. मग ते घेऊन ऑडिशनला वगैरे जायचं आणि ऑडिशन्स द्यायचे आणि मग कुठे रोल मिळतो का काय ते सगळं बघायचं. असं सगळं प्लॅनिंग होतं. अँड देन FY BCom आय रिमेंबर की माझी सवय अशी होती की मी माझं ऑब्झर्वेशन मला खूप करायला आवडतं लोकांचं. सो मी ऑब्झर्व करायचो विश्वासला की हा काय करतो, हा कसं बसवतोय, ह्याच्या डोक्यात काय सुरू आहे काय. तर तिथून मला असं वाटलं की यार हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला एक चित्र दिसलं की सगळे समोर बसलेत ॲक्टर्स आणि हा एकटा बसलाय डिरेक्टर खुर्चीवर. हे भारी आहे यार, गर्दी में क्यों जाणे काय, इथे बसूया, इथे जास्त पॉवर आहे. वा, कळलं का. शो रन करता येतो. हा, शो रन करता येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोष्ट सांगता येते. जो माझा कोर होता हे मला त्यावेळेला कळलं. म्हणजे मला लहानपणापासून गोष्टी सांगायला आवडतात. मी खूप असं रंगवून गोष्टी सांगणे, म्हणजे कुठे गेलो तर किस्सा सांगणं हा जो आहे रंगवून, मग त्यात थोडं ॲडबिड करायचं आपण आणि हे करणं इज माय टाइमपास. ते तुला तेव्हा ऍक्च्युली नव्हतं समजलं. नाही, तेव्हा नाही कळलं. तेव्हा काय होतं ना, आपण मित्र असतात, त्यांना आवडतं, घरातल्यांना आवडतं, ठीक आहे, पण यू कॅन टेक इट ॲज अ बिझनेस. अँड आय रिअलाइज की अरे गोष्ट सांगण्यात गंमत आहे यार. आणि तेव्हा पण गोष्ट सांगणं हा किती मोठी गोष्ट आहे हे कळत नव्हतं. तर मी अचानक एकदा विश्वासला म्हणालो की अरे मला ना डिरेक्टर व्हायचं आहे. तो म्हणाला की हा मग कर ना. म्हटलं कसं करायचं. नाही, एकांकिका बसव, डायरेक्ट एकांकिका बसवायची, काय होईल, चांगली होईल वाईट होईल, फार तर काय फरक नाही पडत, बसव. म्हटलं असं कसं बसव, तू एक्सपिरियन्स आहे, मी नाही आहे. नाही बसव, एक काम कर, यावेळेला ॲन्युअल डेची एकांकिका तू बसव. आणि मग आलंच ते अंगावर असं. आणि आता माझे जे सगळे मित्र आहेत ते ॲक्टर असणार आहेत. मग आता कसं बसवायचं. मग काहीतरी करून बसवायला घेतली, पण लिहिणार कोण. हां, ॲन्युअल डेसाठी आता कुठून बाहेरून लेखक आणायचा. मग आम्हीच इम्प्रोवाइज करून असं करून हा तू एक सांग असं करून लिहिली. मीच लिहिली. काय नाव होतं एकांकिकेचं. पहिली मी ॲन्युअल डेला एकांकिका केली, त्याचं नाव होतं रानडे बसंती. थँक्यू. रानडे बसंती. मग रानडे बसलेली आहे. सो ॲन्युअल डेला ना, अगं मुलांना ना मजा करायची असते. म्हणजे लोकांना काय ज्ञान बिन काही नको असं, वर्षभर अभ्यास करून मज्जा पाहिजे असते. तर माझ्या डोक्यात अशी एक आयडिया आलेली की एक रानडे बसंती नावाची मुलगी आहे आणि तिच्या प्रेमात पडलेला एक मुलगा आहे, साधा बिचारा. आणि तो त्यांचा लव्ह स्टोरी हाऊ दॅट फ्लरिश. ओके. आणि तो बिचारा साधा आहे, त्याला नाही माहिती, त्याला असं वाटतं की मनाची जी सुंदरता आहे ना तीच महत्वाची आहे. हा, बाहेरील रूप इज नॉट इम्पॉर्टंट. दिस इज वॉट त्याचं डोकं आहे. आणि तो खूप पुस्तकं वाचणारा आणि फिलॉसॉफी वगैरे. बट द रिअल लाईफ इज नॉट लाईक दॅट. तुला पण माहिती की नाही, तुम्हाला थोडं ड्रेसअप व्हायला लागतं, तुम्हाला थोडं हे व्हायला लागतं. सो त्याचं ते काय म्हणतो, ती मन तोडते आणि मग हाऊ ही चेंज ओव्हर होतो त्याचा. आणि मग तो एक असा हिरो बनून येतो आणि मग तो रिजेक्ट करतो. सो एक ते अँगस्ट असते ना कॉलेजमधल्या मुलांची की अरे मुली कशा रिजेक्ट करतात, आम्ही पण रिजेक्ट करू शकतो. तर ती अँगस्ट पण होती, कळलं का. आणि आम्ही ती केली आणि आम्ही हिलेरियस त्याच्यावर आम्ही गाणं पण गेलो होतं. हां, कारण त्यावेळेला रंग दे बसंती खूप जोरात होता. सो आमचं असं होतं की इसका कुछ तो करते, आणि असं करून ते रानडे बसंती गेलं आणि दॅट वॉज हिलेरियस. आणि इतका लाफ्टर, लोक पडत होते हसून. आणि मला वाटलं बस आता मी डिरेक्टर झालोय, आता काय बघायला नको मागे, आता मला ॲक्टर वगैरे काय व्हायचं नाही. आणि तो कॉन्फिडन्स घेऊन मी पुढच्या वर्षी गेलो आणि मग मी म्हटलं आता मला कॉम्पिटिशनमध्ये
उतरायचं बस असं म्हणून मी एक छोटी कॉम्पिटिशन निवडली. म्हटलं मोठ्या कॉम्पिटिशन नको, तर एक अस्तित्व म्हणून एक स्पर्धा असते, तर तिथे मी एक कॉम्पिटिशनला नाटक केलं आणि लकीली मी फायनलला गेलो. वाव. ओके, तर मला असं वाटलं की आपण ग्रेटच आहोत डिरेक्टर म्हणून, झालंय आता ते बक्षीस आपलंच आहे. आणि मी फायनलला जाऊन हरलो आणि मला वाईट वाटलं की म्हटलं अरे असं कसं हरलो आपण तर ग्रेट, म्हणजे एवढं लाफ्टर लोक, म्हणजे मी हिरो झालो होतो ओव्हरनाईट. आफ्टर दॅट रानडे बसंती एकांकिकानंतर कॉलेजमध्ये हिरो झालो होतो. इथे कसं काय आपण हरलो. ओके, मग मी त्या एकांकिका वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बघितल्या ज्या बाकीच्या होत्या त्या. ओके, आणि आय रिअलाइज की यार आपल्याला खूप शिकायचं आहे, आपल्याला अजून खूप इम्प्रूव्ह व्हायचं आहे. सो आय ऑलवेज टेल दिस टू माय काय म्हणतो ना, जे मला असिस्ट करायला येतात किंवा नवीन मुलं कॉलेजमधून येतात, की मी त्यांना नेहमी सांगतो की रंगदे बसंतीने आपल्याला काय दिलंय ना, तर रंगदे बसंतीने आपल्याला डीजे दिलाय. जेव्हा आमिर खान म्हणतो ना की इस कॉलेज की 4 दीवारी में डीजे सुपरस्टार है, बाहर कोई नहीं है, तर बाहेर पडणं गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा बाहेर पडता ना तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही कदाचित फिश टँकमधले शार्क असाल, पण मग बाहेर समुद्रात जाताना तुम्ही छोटासा मासा आहात. कळलं, बाहेर खूप मोठे मोठे वेल आहेत, ब्लू वेल आहेत आणि मोठे मोठे बसलेत सगळे. सो तुम्ही नाही आहात. हां, यू कॅन बी वेल, म्हणजे असं नाही की तुम्ही नाही बनू शकत, तुम्ही बनू शकता, तुम्ही त्यांनाही खाऊ शकता, बट ते बाहेर पडणं गरजेचं आहे. सो दॅट वॉज अ व्हेरी गुड मोमेंट. आणि मी येऊन म्हटलं अरे विश्वास असं असं झालं आणि त्यांच्या सॉलिड आहेत रे एकांकिका आणि माझं काय एवढी बरी नव्हती. तर तो म्हणाला गुड दॅट यू रिअलाइज्ड, आता ह्याच्यावर इम्प्रूव्ह कर. आणि फ्रॉम दॅट मोमेंट आय टूक डिरेक्शन व्हेरी सिरियसली आणि मी ठरवलं आता मी डिरेक्टरच होणार. वाचनाची आवड होतीच आधीपासून. वाचनाचा फार एक इंटरेस्टिंग किस्सा आहे, तो मला तुला सांगायचा आहे. सो शाळेत असताना ना मी काही वाचायचो नाही, अभ्यासाचंच वाचायचो. पण एक दिवशी आमच्याकडे ना घरी स्वावलंबनाचं खूप हे होतं की तुम्हाला कळलं पाहिजे, व्यवहार कळलं पाहिजे. तर माझ्या आईने मला पैसे दिले, म्हणजे तू फी भर तुझी, तुला कळलं पाहिजे एवढी एवढी फी तू भरतोयस आणि त्याच्यातून उरलेले पैसे घेऊन यायचे, सुट्टे पैसे, ते तुला व्यवहार कळला पाहिजे, नोटा कळल्या पाहिजे सगळं. तर मी आपलं जाऊन फी भरली, त्यांनी मला रिसिट दिली. तर मी आपलं म्हटलं काय एवढ्या रिसिटमध्ये एवढे काय डिटेल्स आहेत. तर त्याच्यात मी बघितलं की लायब्ररी ग्रंथालयाची फी काहीतरी 50 रुपये वगैरे वर्षाची. आणि मी तेव्हा 6वी-7वीत होतो आणि मला रिअलाइज झालं की 50 × 6-7 म्हणजे 300-350 रुपये आपण ऑलरेडी भरले आहेत लायब्ररीसाठी. एकही पुस्तक नाही वाचलंय. वी हॅव वेस्टेड मनी. मी इमिजिएटली ती पावती खिशात टाकून गेलो लायब्ररीमध्ये आणि त्या तिकडे मॅडम होत्या, ते म्हणाला कुठलं पुस्तक पाहिजे. मला माहिती नाही कोण लेखक काय, काही माहीत नाही. मी म्हटलं सगळ्यात जाडं पुस्तक कुठलं तर ते द्या. तर त्या म्हणाला की नाही झाडं नाही, असं नाही, तुला काहीतरी माहिती नाव सांग मला, कुठलं कोणाचं देऊ, पु ल देशपांडे देऊ, वि स खांडेकर देऊ, हे देऊ ते देऊ, काय म्हणते. मी म्हटलं हा खांडेकरांचं द्या असं मी म्हटलं. तर मग त्यांनी मला काहीतरी शोधून ययाती वगैरे काहीतरी दिलं आणि मी घेतलं आणि मी पहिलं किंमत बघितली. हां, आणि मग तिथून ना मी नोट करायचो की 100 रुपयाचं वाचलं, 200 रुपयाचं वाचलं, 350 रुपये वसूल करण्यासाठी 350 रुपये वसूल करायचे. आणि प्लस नंतरचं कॅल्क्युलेशन हे होतं की माझे मित्र पण वाचत नाहीयेत, ते पण वाया घालत, त्यांचे पण वसूल करायचे आपल्याला. बिकॉज शाळा लुबाडते, 50 रुपये घेऊन शाळा लुबाडते. ओके, कारण माझे सगळे कझिन्स पण माझ्या शाळेत होते. सो माझं असं की त्यांचे पण पैसे ते नाही वाचणार आहेत, ते मूर्ख आहेत, तर आपण सगळ्यांचे पैसे कसे वसूल करूया असं म्हणून मी पुस्तक वाचायला लागलो. दॅट वॉज माय मोटिवेशन, हॅबिट सुरू झाली तुझी. हो. आणि मी ते वाचायला, आणि मग आवड ऑब्व्हियसली निर्माण होते. आणि पुस्तकं काय म्हणू जीव आहेत बेसिकली. आणि मग कॉलेजमध्ये गेल्यावर तर ॲज अ ट्रेनिंग म्हणून वाचायला लागलो की नाही आपण ॲज अ ट्रेनिंग वाचायला पाहिजे. भाषा कशी शुद्ध होईल, कमांड कसा येऊ शकतो भाषेवर. कारण उद्या आपण ॲज अ डिरेक्टर म्हणून जर बसलोय आणि समोरच्याला काही गोष्टी सांगायच्या तर आपल्याला गोष्टी माहिती असायला पाहिजे. आणि नॉट ओनली फक्त प्रमाण भाषा, ग्रामीण भाषा काय. मी कोकणातला आहे, मला मालवणी बऱ्यापैकी येते कारण घरी बोलायचे,
पण विदर्भात काय बोललं जातं, तिथे काय परिस्थिती आहे, काय नाही. आणि तिथून ना ऑब्झर्वेशनच्या गोष्टी सुरू झाल्या. म्हणजे मला आठवते की मी असंच रेल्वेचं तिकीट काढून ना कुठेही जायचो टू ऑब्झर्व. म्हणजे मी एकदा एका 5 स्टार हॉटेलमध्ये पण गेलो, ताजमध्ये. कॉलेजमध्ये असताना मी ताजमध्ये गेलो ह्याच्यासाठी की मी असा विचार केला की उद्या ॲज अ डिरेक्टर म्हणून आपल्याला ताज हॉटेलमध्ये एखादा सीन डिरेक्ट करायचा आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे की ताज हॉटेलमध्ये असतं काय. नाहीतर आपण तेच आमचं शिवसागर पार्ल्यातलं डोसा मागवायचा, तेवढंच आपलं फार तर चीज डोसा, त्याच्या पलीकडे बजेट नव्हतं. सो असं काहीतरी जाऊन काहीतरी करायचं. सो मी मग धारावीच्या झोपडपट्टीत जा, मग कधी पोस्ट ऑफिसला जा, मग एकदा एअरपोर्टला बाहेरून जा, ह्याच्यासाठीच की हेच स्वप्न की आपल्याला काहीतरी इथे सीन डिरेक्ट करायला लागला तर कसं. म्हणजे तोपर्यंत तू डिरेक्टर हे ठरलं होतं, ऍक्टर साईड बाजूला. ऍक्टर गेला, तो ऍक्टर कधीच तो मागे गेला. आणि मग ते काही लोक म्हणजे मित्र म्हणायचे की अरे तुझा ना कॉमिक सेन्स चांगला आहे तर तू कर ना, का नाही, डिरेक्टर ऍक्टर पण असतात, दोन्ही करू शकतो. म्हणलं नाही, मला आता फोकस नाही हलवायचं आहे, मला डिरेक्टरच व्हायचं आहे. सो मी एवढं तर करीन, थिएटरमध्ये करणारच आहे, नाटक माझं एक सुरू राहील. ओके. आणि नाटकाचं मला कळलंय कॅल्क्युलेशन काय की नाटक एकदा बसवलं की त्याच्यानंतर डिरेक्टरचं काम संपतं, मग त्याचं पाकिट येत राहतं. सो दॅट इन्कम इज फिक्स सेट. सिरियल मला नाही करायची आहे, टीव्ही सिरियल मला नाही करायची आहे, कारण माहित नाही तेव्हा मला का असं काही हेच नव्हतं, म्हणजे आवड पण नव्हती आणि राग पण नव्हता सिरियल. मग सिनेमा करायचा. मी म्हटलं सिनेमा आणि नाटक असं आपण एक धरून चालू. तर या स्वप्नातच होतो आणि मी माझं सुरूच होतं काहीतरी अपग्रेडेशन स्वतःचं, की आपण काहीतरी असं डिरेक्टर बनूया, असं करूया, तसं करूया. अँड देन कम्स द रियालिटी पार्ट ऑफ इट ना, की ठीक आहे आपण म्हणजे मी म्हणाल ना DJ, की कॉलेज इज अ व्हेरी, मी म्हणेन ना सगळ्यात स्वस्त जागा कुठली असेल तर ते कॉलेज असतं. कारण आपण खिशात पैसे नसले ना तरी मित्र असतात, कोण ना कोणतरी असतो, एक श्रीमंत मित्र असतो जो सगळ्यांना सांभाळतो. हो, जो मिसळ खायला घालतो, समोसा खायला घालतो, तो आपल्याला पिक्चरला घेऊन जातो, सगळं करतो, कळलं की. मग किंवा गर्लफ्रेंड असते, ती खर्च करते, ते सगळं असतं. एकदा कॉलेजच्या बाहेर पडलो की मग गेम ओव्हर होतो. आणि मग जसं ग्रॅज्युएशन संपलं तोपर्यंत घरच्यांना पण अंदाज आला होता की हा फसवतोय, हा काही CA BA काही करत नाहीये, कारण CA 12वी नंतर सुरू होतं आणि ते दिसलं पण असतं अभ्यास करता. आणि हा काही करत नाहीये. मग तेव्हा मी नवीन पुढी बांधली की मी MBA करणार आहे. आणि तेव्हा नवीन म्हणजे त्यावेळेला ट्रेंड होता. म्हणजे आत्ता जसं की सगळेच MBA तसं नाहीये, तर दे स्टील बिलीव्ड मी. ओके. सो मग तिकडे मी असं म्हणेन की मी तिथे बरा ऍक्टर होतो. सो दे स्टील बिलीव्ड मी. आणि एक दिवशी मग बसवलंच मला समोर आणि मला सांगितलं की आता लास्ट इयर आहे, ग्रॅज्युएशन आहे, काय प्लॅन आहे, कुठल्या कॉलेजमध्ये घेणार MBA साठी, काय घेणार, मला सांगायचं. मग मी शेवटी सांगितलं की नाही, मला डिरेक्टर व्हायचं आहे. म्हणजे काय व्हायचं, म्हटलं नाही, तो डिरेक्टर असं करतो. तर माझ्या वडिलांनी फार इंटरेस्टिंग प्रश्न विचारला, काय करतो डिरेक्टर. मी म्हटलं बघा, ॲक्टर असतो त्याला सांगायचं की असं कर, मग कॅमेरामॅन असतो त्याला सांगायचं असं मला शॉट पाहिजे, असं हे. मग जर ॲक्टर, कॅमेरामॅन, आर्ट डिरेक्टर आणि कोण तू जे म्हणालास त्यांना तुलाच सगळं सांगायचं आहे, मग त्यांना तू का घेतोयस. तुम्ही लोक असे लोक ते लोक का नाही ज्यांना सगळं येतं, मग डिरेक्टरची गरजच नाही लागणार ना. सो आय वॉज लाईक, तुम्ही डिरेक्टरला आयडेंटिटीच हे संपून टाकली, डिरेक्टरची व्हॅनिश करून टाकली, की सगळ्यांनी आपापली कामं केली तर डिरेक्टर कशाला पाहिजे. आणि मी म्हटलं की तुम्हाला नाही कळत आहे, तुम्ही या क्षेत्रातले नाही आहात, मला तुम्ही त्रास नका देऊ, मी डिरेक्टर होणार आहे. अँड ही गेव मी अल्टिमेटम की बस झाली तुझी नाटकं, कॉलेजमध्ये केलं, सगळं केलं, ठीक आहे, बक्षिसं मिळाली, काय तुला फेमस, काय तू कॉलेजमध्ये झाला, जे काय झाली सगळी नाटकं बस झाली. आपण मध्यमवर्गीय घरातले आहोत, मला एक फिक्स सॅलरी पाहिजे म्हणजे पाहिजे. अँड तू हुशार आहेस
तर तू अभ्यासाकडे लक्ष दे. हे या क्षेत्रात जाऊन व्यसनं लागतात, हे लागतात, ते टिपिकल एक मराठी घरातलं मध्यमवर्गीय वातावरण. कुटुंबातले. लुक ॲट युअर, तुझी बहीण बघ, तुझा काय चुलत भाऊ बघ, हे बघ ते बघ, सगळ्यांची उदाहरणं देऊन झाली. आणि मला असं झालं की यू विल बी अ फेलियर इन दॅट एंटायर फॅमिली अँड यू विल बी अ शेम की एवढा हुशार असून वाया गेला. तू ढ असतास तर मी तुला काही बोललो नसतो, असं मला वडील म्हणाले. आणि मग मला अल्टिमेटम दिला की ठीक आहे, आता तू ग्रॅज्युएशनची परीक्षा देतोय आणि 3 महिन्यात रिझल्ट लागेल. या 3 महिन्यात तू जर काहीतरी ते काय डिरेक्टर तुला काय करायचं आहे ते करून दाखवलंस तर मी तुला 1 वर्ष देईन वाया घालवायला. त्या 1 वर्षात तू काय केलंस तर मग पुढचं पुढे, त्याच्यापेक्षा जास्त मी तुला देणार नाही. मी ऑलरेडी एका साहेबांशी बोललो आहे आणि त्यांनी एका बँकेत नोकरी तुझ्यासाठी फिक्स केलेली आहे. बँक ऑफ बडोदा होतं, बँक ऑफ बडोदामध्ये फिक्स केलेली आहे. सो तू जर या 3 महिन्यात काही नाही दाखवलं, गपचूप छान फॉर्मल घालायचे, बँक ऑफ बडोदामध्ये जाऊन बसायचं. अँड आय गॉट स्केर्ड. मला असं झालं की मी गेले 3-4 वर्ष जी तयारी करतोय एक डिरेक्टर होण्याची, ते संपलंय आता. आता ह्यांना कळलंय की काय, मग काय करायचं. आणि सगळ्या कॉलेजच्या मित्रांना काही लोक इंडस्ट्रीमध्ये काम करायला लागले होते आणि आमच्याकडे ना एक का माहीत नाही पण एक ते आहे की वी डोंट टेक एनीबडीज हेल्प. ॲक्च्युली घ्यायला पाहिजे. म्हणजे आता मी म्हणालो की सगळे सिनियर पण होते कॉलेजमध्ये, तर त्यांना फोन करू शकलो असतो की अरे बघा ना काहीतरी कुठेतरी तुमच्या ओळखीने लागेल वगैरे, पण कोणीच नाही करत. का नाही करत मला नाही माहिती. मग त्यावेळेला मी पण नाही केले, पण मी माझे जे बरोबरचे होते ना त्यांना मी सांगितलं अरे मला ना काहीतरी लवकरात लवकर या 2 महिन्यात काय पटकन झालं पाहिजे काहीतरी. मग अरे नाही रे आता नाही, आता फिल्मचं ऑलरेडी फ्लोअरवर गेले आहेत मे महिन्यात, कसं होणार काय होणार. मग खूप वाया तेव्हा पण मी कुठलीतरी एकांकिका बसवत होते कुठल्यातरी स्पर्धेसाठी आणि मला एका मित्राचा फोन आला, म्हणाला की एक रियालिटी शो येतोय. एकापेक्षा एक? हो, एक रियालिटी शो येतोय तर तू करशील का. म्हटलं ते काय असतं. तर म्हणे अरे टीव्हीवर. म्हटलं मला नाही करायचंय हे असं टीव्ही बीव्ही मला नाही करायचं, फिल्म का बंद आहे यार, क्या तुम असं. तर अरे नाही तू मूर्खपणा नको करू, तू जा. आणि मी म्हटलं ठीक आहे विचार करतो. आणि मग माझा दुसरा मित्र म्हणाला की तू विसरलायस का अल्टिमेटम, जर तू हे पण नाही केलंस तर तुला काहीच नाही करायला मिळणार आहे. सो तू गपचूप जा, मे बी तुला आवडेल. ओके. आणि मग ते असं ना की चल बघूया जाऊन. हा इवन आय थॉट की अरे जसं मी नाट्यमंडळात घुसलो होतो ना तसं एकदा घुसूया तरी इंडस्ट्रीमध्ये तर घुसूया पुढचं पुढे असं म्हणून मी गेलो इंटरव्ह्यूला हात हलवत, टी शर्ट आणि जीन्समध्ये. मला माहिती नाही इंटरव्ह्यू देतात वगैरे. मी गेलो तर तिथे ते डिरेक्टर होते एकापेक्षा एकचे. तर मी ते म्हणाले काय करतो. म्हटलं एकांकिका डिरेक्ट केल्यात, हे केल्यात, ते केल्यात. ओके, रियालिटी शोबद्दल काय माहिती आहे. म्हटलं तसं फार माहिती नाही आहे, मी इंडियन आयडल बघितलं आहे, KBC बघितलं आहे, बाकी मराठीत तर म्हटलं मला काय तेवढं नाहीच आहेत रियालिटी शो असे. मग मी त्यांना विचारलं काय करायचं असतं, तर त्यांनी मला एक बेसिक समजवलं. म्हटलं ठीक आहे. तर मी म्हटलं ओके मग सर आता पुढे काय. तर ते म्हणाले अरे ते सर आहेत, तुला सरांना भेटायला लागेल. म्हटलं हां ठीक आहे, तुम्ही सांगा कोणते सर आहेत आणि कुठे आहेत, मी जातो भेटायला. तर मग त्यांनी मला एक ॲड्रेस दिला कागदावर लिहून. म्हणाले इथूनच जवळ एक सेट आहे, तू जा आणि तिथे जाऊन सरांना भेट. त्यात एक माणूस होता, त्याला सांगितलं या माणसाला भेट, तो तुला सरांकडे घेऊन जाईल. म्हटलं ठीक आहे, कोण असतील सर बघूया काय, जाऊया. आणि मी आपलं गेलो तिथे शूटिंग चालू होतं. मला फार गंमत वाटली, व्हॅनिटी व्हॅन थांबल्या आहेत आणि शूटिंग आहे. पुन्हा तुझ्या स्वप्नाच्या जवळ गेला. हां मी म्हटलं यार मला इथे काम करायचं आहे, हे आपल्याला पाहिजे आयुष्यात. आणि मी आपलं गेलो आणि तो माणूस म्हणाला हां चल सर आतमध्ये, आप जाओ अंदर. आणि मी दरवाजा उघडलो, सोनाली ऑलमोस्ट हार्ट अटॅक होता मला. माझ्यासमोर सचिन पिळगावकर. अँड आय वॉज लाईक अरे हे सर आहेत आणि आता हे माझा इंटरव्ह्यू घेणार आहेत, मी काय बोलणार आहे या माणसासमोर. म्हणजे जो एक कॉन्फिडन्स मी जो म्हणतोय ना की असतो ना आपल्याला की अरे काय कोण आहे, आपण डहाणूकर कॉलेजमध्ये डिरेक्टर आहे यार,
छोटा आदमी आहे क्या, असा एक जो कॉन्फिडन्स असतो ना, खाली गेला. खाली म्हणजे संपला होता. आणि मला काय कळेच ना. आणि पण त्यांनी मला खूप कम्फर्टेबल केलं. ते बसले होते, ते जेवत होते. ते मला म्हणाले तू जेवणारस का, म्हटलं नाही. अरे नाही, माझ्या घरून डबा आलाय. तर मला तिथे जरा आईस ब्रेक झाला की अरे सचिन बेळवर मला जेवायला बोलवत आहेत. अँड त्यांनी नॉर्मल गप्पा मारायला सुरू, त्यांनी मला काही कामाचं नाही विचारलं. त्यांनी मला नॉर्मल गप्पा मारायला सुरुवात केली. अरे माणगावकर, मग तू कुठला माणगावकर, माणगावचा का, म्हटलं नाही देवगड. अरे वा वा, कोकण, अरे मस्त, मला आवडतं कोकण, सिनेमॅटिक आहे, हे आहे ते, कुठले पिक्चर सिनेमे बघतोस वगैरे वगैरे. मग मी आपलं इम्प्रेस करायचं असतं ना, सर मी शोले बघितल्या आणि मग मी सर तुमचं हा बनवा बनवी तर काय बघायलाच नको रे. तर ते म्हणाले नाही मस्का नको लावू, खरं खरं सांग कुठले बघतो. तर लकीली काय आहे ना, बिकॉज आय वॉन्टेड टू बिकम अ डिरेक्टर, मला मी वर्ल्ड सिनेमा पण काय काय बघायला लागलो होतो. तर मग मी इंग्लिश 2-3 सिनेमांची नावं सांगितली. तेव्हा कुठे बघितलेस, म्हटलं सर ते मित्रांकडून ना CDs आणि हे करून करून बघितले. हा मग काय आवडलं त्यातलं, तर मी म्हटलं सर मला या गोष्टी आवडल्या. आणि मग तिथून ना इट स्टार्टेड लाईक एक काय म्हणू लेजंड डिरेक्टर अँड देन एक होतकरू ज्याला डिरेक्टर बनायचे. तर आम्ही त्या डिरेक्शन गप्पा सुरू झाल्या. आणि आम्ही लिटरली एकापेक्षा एक किंवा डान्स शो, रियालिटी शो याच्याबद्दल एकही वाक्य बोललो नाही. ही वॉज टेलिंग मी अबाउट की कॅमेरातून गोष्ट कशी सांगतात. कारण मी त्यांना असं विचारत होतो की तुम्ही ऍक्टिंग पण करता तुमच्या पिक्चरमध्ये, तर ते कसं करता, कारण डिरेक्टर तर कॅमेराच्या मागे असतो ना. तर ते मला सांगायला लागले की नाही मी असं कोरिओग्राफ करतो, मग हे करतो ते करतो. इट वॉज लर्निंग एक्सपिरियन्स. आणि ते सगळं झालं. मग ते मला म्हणे ओके चल मी जातो, माझा आता काय शूट आहे. आणि माझं असं झालं इंटरव्ह्यू. तर ते म्हणाले झाला इंटरव्ह्यू, तू ये उद्यापासून, फक्त मला एक गोष्ट पाहिजे की आय नीड 1 year ऑफ कमिटमेंट. तर मी म्हटलं की सर म्हणजे नाही तू 1 वर्ष माझ्याकडे काम करायचं, कारण असं होईल की 2-3 महिने तू काम करणार, तू माझ्याकडून शिकणार आणि कुठेतरी जाणार. असं कसं, इफ आय एम टीचिंग यू समथिंग देन आय वॉन्ट इन रिटर्न ऑल्सो. तर मला काय कळलं नाही तेव्हा ऑनेस्टली. मी म्हटलं हा ठीक आहे. आणि बाहेर आलो आणि मला असं झालं लिटरली ही ऑफर्ड मी जॉब फॉर 1 year. त्यामुळे तुला जे बाबांनी अल्टिमेटम दिलं होतं ते क्लिअर होतं ते. हा, तर मला असं झालं ओ शिट झालं सेट. आणि मला 2 मिनिटं असं झालं की परत जाऊ का आतमध्ये एकदा कन्फर्म करायला की खरं आहे ना, नाही तर घरी जाऊन पचकावायचं. सो मी ओके, मग मी त्या दुसऱ्या सरांना फोन केला, म्हटलं हो ते झालंय सरांबरोबर बोलणं, लॉक आहे. हां तू परवा ये, परवापासून. अँड देन माय जर्नी स्टार्टेड. आणि माझ्या घरच्यांनी विश्वास नाही ठेवला. त्यांना असं वाटलं की मी फेकतोय, जसं मी सायन्स सांगून कॉमर्सला घेतलं, जसं मी CA सांगून MBA सांगून फक्त BCom आहे मी, काही गेलं नाही, सो मी फेकतोय. सो आय वॉज लाईक नाही खरंच आहे. आणि मग ते शूटिंगला उठून जाणं वगैरे वगैरे. स्टील दे वर नॉट बिलिव्हिंग, कारण मी ना लायब्ररीत अभ्यास करतो असं सांगून CAचा जायचो रिहर्सलला. सो त्यांचं असं की हा काही करू शकतो, हा घरातून पुस्तकं घेऊन जाऊन तिकडे काही करू शकतो, नाटक करू शकतो, तर हे पण नाटकच आहे. आणि मग मला वडील म्हणाले की काय आहे तुझं 15-20 दिवसांनी. मी म्हटलं अहो खरंच आहे. नाही मग कुठे काय ते ऑफर लेटर आणि हे सगळं कुठे. मी म्हटलं ते नसतं आमच्या इंडस्ट्रीमध्ये. तर वडील तुमची इंडस्ट्री, तू इंडस्ट्रीचा झालास. म्हटलं हो नाही आहे. तर मी म्हटलं हो मी पेळगावकरांबरोबर काम करतो. तर म्हणे की काय प्रूफ काय. तेव्हा काही फोन नसतं, काही फार क्रेझी काहीच नाही. आणि ना काय होतं की शूट थोडं आधी होतं ना ग, म्हणजे एक 15-20 दिवस आधी होतं. मग नंतर शो यायला लागतो की बाबा शो आलाय बघा, हा शो आहे, किंवा त्यातलं काही सिक्रेट सांगितलं की ते शेवटी नामावळी लिस्ट येते, त्याच्यामध्ये नाव येईल. बरं त्याची खात्री नाही, बिकॉज आय वॉज इंटर्न काइंड ऑफ अ थिंग, की नाव येणार नाही येणार काही आपल्याला आयडिया नाही. तर मी आपलं त्यांना सांगतो की नाही. आणि देन द डे अराइव्ड की मला पहिला चेक मिळाला, माझा पे चेक. आणि मी असं बघितलं आणि त्याच्यावर सचिन पेळगावकरांची सही होती. अँड आय वॉज लाईक आता मी घरी जाऊन दाखवतो, हे बघा कोण आहे मी, बघा.
तुम्हाला तुमच्या पूर्ण खानदानात कोणाला सचिन पिळगावकरनी साईन करून दिलाय का चेक? आणि आय वॉज लाईक, मी दाखवला घरी जाऊन. आणि देन स्टील माय आई वॉज व्हेरी हॅपी आणि तिला विश्वास पटला. वडिलांना विश्वास नव्हता. वडिलांना असं वाटलं की हा फ्रॉड आहे, ह्याने हा चेक पण फ्रॉड करून आणला असेल, ह्याचा काय भरोसा नाही. सो मग लिटरली मला एका शूटला घेऊन जायला लागलं त्यांना, म्हणजे माझ्या आई वडिलांना. दॅट वॉज द ओनली शूट माझे आई वडील आले होते, त्याच्यानंतर ते कधीच आले नाही. मी घेऊन गेलो आणि मग मी बाकी त्यांना शूट बीट दाखवलं. मग घाबरत सचिनजींना विचारलं की सर माझे आई वडील, हां अरे बोलो बोलो बोलो. आणि मग मी त्यांना बोलवलं आणि सचिनजींनी माझी एवढी तारीफ केली त्यांच्यासमोर. आणि आय वॉज लाईक, आता माझं करिअर सेफ आहे, आता मी करिअर करू शकतो. बिकॉज नाव ॲटलिस्ट माय वडील विल बिलीव्ह हिम. ओके, मला कदाचित नाही बिलीव्ह करत असतील. आणि मग त्या दिवसानंतर ना तो विरोध मावळला. क्या बात आहे. की हा म्हणजे ठीक आहे, ही इज इन गुड हँड. म्हणजे बिकॉज एकापेक्षा एक पण ना बिकेम अ व्हेरी बिग ब्रँड. इट वॉज व्हेरी पॉप्युलर शो. मग हळूहळू ते गोष्ट पसरायला लागते ना की अरे हा आता इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, मग ह्याचं नाव येतं आहे, टी व्हीवर नाव येतं आहे वगैरे वगैरे. मग फोन येतात नातेवाईकांचे, अरे हा केतन माणगावकर म्हणजे तोच आहे. आणि माणगावकर बिंग अ व्हेरी डिफरंट सरनेम लगेच रजिस्टर होतं. तर हा तो आपलाच आहे का? हो हो आपलाच आहे. असं करून ते हळूहळू एक एक इंटरनल आमच्या फॅमिलीमध्ये हवा निर्माण होते की अरे अच्छा हा आहे का हवा. आणि मग तिथून ते सुरू झालं. अँड आय गेव माय कमिटमेंट टू हिम. मी 1 वर्ष त्यांच्यावर काम केलं. आय डिड 2-3 सीझन्स ऑफ एकापेक्षा एक. पण त्याच्यानंतर 1 वर्ष झाल्या मी त्यांना सांगितलं की सर मला आता दुसरीकडे जायचं आहे. ते म्हणाले का? तुला काही ते मजा नाही येत आहे? मी म्हटलं नाही सर असं नाही आहे, वेगळं करायचं आहे काहीतरी. काय वेगळं करायचं आहे? म्हटलं समथिंग इन रियालिटी शो, बिकॉज आय एम लाइकिंग द रियालिटी शो. हा मला मजा येते. 2-3 महिन्याचा सीझन असतो, 3 महिन्यानंतर काहीतरी वेगळं. म्हटलं आता मला डान्स शो झाला, आता मला काहीतरी वेगळं करायचं. अँड देन आय स्टार्टेड वन बाय वन रियालिटी शोज जे आत्तापर्यंत करतोय. नाव इज 17 years. खूप भारी. यातनं ना मला काही गोष्टी आता थोड्याशा एक हायलाईट करायच्या आहे. आपण बघितलंय की लेजंड सचिन पिळगावकर सर यांच्याशी खूपदा आपण गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांच्या गप्पांचे अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेले आहेत. आणि बऱ्याचदा लोक त्यांच्या व्हिडिओजला बघून वन सायडेड जे काही बोलतात. इथे सरांची एक तुम्हाला अशी बाजू ऐकायला मिळाली आहे की त्यांच्यासोबत काम केलेल्या व्यक्तींनी त्यांच्या कामाची पद्धत आपल्याला सांगितली आहे. त्यामुळे आपल्याला नाही माहिती पडद्याच्या मागे काय घडतं. ते जे बोलतात त्याला तुम्ही अंडरलाईन करतात आणि त्यावरतून तुमची मतं बनवत असतात. पण खरंच केतन, थँक्यू सो मच की तू सरांची ही बाजू आम्हाला सांगितलीस. आणि जे नेहमी म्हणतात ना की सर काय स्वतःचंच कौतुक करत असतात, हा टोमणा त्यांना मारला जातो. पण सरांनी तुझं किती केलेलं कौतुक आहे ते पडद्याच्या मागे होतं, ते आज तू पडद्यासमोर आणलंय. पण मला असं म्हणायचं का नाही करायचं त्यांनी कौतुक स्वतःचं? ही इज अ लेजंड आणि ते त्या सगळ्या लेजंड्स बरोबर त्यांनी काम केलंय. तर आता मी जर उद्या अभिमानाने हे सांगेन की अरे सोनाली माझी मैत्रीण आहे, ओके, तर ह्याचा अर्थ असा आहे का की मी जी एक फेमस आरजे सोनाली आहे तिचं नाव घेऊन ना मी फेमस होऊ पाहतोय किंवा मला काहीतरी असं दाखवायचं आहे, असं नाही आहे. सी वी आर इन अ सेम सर्कल. आपण एकमेकांना ओळखू शकतो. सो ते पण ज्या ज्या कलाकारांची नावं घेतात त्यांनी त्यांच्यावर वेळ घालवलाय, तसा बॉन्ड स्पेंड केलाय, त्यांचं आहे. आणि मला असं वाटतं की तू एक अजून ती गोष्ट पण हायलाईट करायला पाहिजे की सर किती परफेक्ट आहेत त्यांच्या कामाबद्दल किंवा त्यांच्या कामाबद्दल त्यांना जे परफेक्शन आवडतं त्याबद्दलचा तो किस्सा ऐकायला आवडेल मला. एक फार छान किस्सा आहे. म्हणजे मी म्हटलं तसं की मी जस्ट कॉलेजमधून पास आउट होऊन गेलो होतो. मला फार नॉलेज नव्हतं, म्हणजे डान्सबद्दल तर फार नव्हतं, इव्हन म्युझिकबद्दल पण नव्हतं. तर एकापेक्षा एक मध्ये काय व्हायचं की सचिन सरांच्या ना कमेंट्स असायच्या, तर त्यात ते असं म्हणायचे की जिथे तिहाई होती तिथे तुम्ही असं केलं तसं केलं. तर आम्ही ना त्याच्यावर व्हिडिओज टाकायचो की तुम्ही चुकलात, तिहाईला चुकलात, तर तो तिहाईचा व्हिडिओ काढून तिथे टाकायचो. सचिन म्हणजे प्रेक्षकांना पण समजेल की कुठे चुकले. तर एकदा माझ्याकडून अशी एक चूक झालेली की मी अशा एका कमेंटवर भलताच व्हिडिओ लावला, कारण त्यांनी ना ऍक्शन केलेली, तर मी त्यांच्या ऍक्शनला मॅच करून तो एक काहीतरी व्हिडिओ टाकला जो ऍक्च्युली स्टेप वेगळी होती आणि सर दुसऱ्या स्टेपबद्दल बोलत होते. तर सरांनी मला बोलवलं ऑफिसमध्ये आणि मला म्हणाले की केतन आज एक तर ते अहोजाव करायचे, तर केतन तुम्ही जे केलंय ना ते चुकलंय. म्हटलं सॉरी सर मला माहिती नव्हतं. आणि आय सेड व्हेरी कॅज्युअली की हां सॉरी सर परत नाही करणार. तर ते म्हणाले नाही तसं नाही, काय होतं
तिथे सचिन पिळगावकर बोलतायत, म्हणजे मी बोलतोय आणि मी केलेली कमेंट आहे. लोकांना नाही कळत की एडिट तुम्ही केलंय Correct. की दुसऱ्या कोणीतरी केलंय. लोकांना असं वाटेल मी चुकीचं बोलतोय. तर थोडासा तुम्ही त्याचा अभ्यास करा. माहिती नसेल तर कोणाला तरी विचारा, मला विचारा, माझा नंबर घ्या, मला डायरेक्ट विचारा किंवा मला एडिटला बोलवा, मला दाखवा आणि मग करा. आणि मी म्हटलं सर ऑनेस्टली एक सांगू, मला ना त्यातलं कळत नाही फार. तर त्याच्यानंतर सोनाली गंमत सांगतो तुला की त्या माणसाने पटकन आतमधून पेटी आणली, तबला आणला आणि मला संगीतातल्या 4-5 गोष्टी तिथे वाजवून दाखवल्या. ह्याला तिहाई म्हणतात, हे समेवर येणं म्हणजे काय हे असतं, किंवा ताल जे मी म्हणतोय त्रिताल काय असतो हे काय, हे मला वाजवून दाखवलं आणि मला म्हणाले आता हे लक्षात ठेव. आणि आय वॉज अमेज्ड. आणि त्या वेळेला जे लक्षात राहिलं ना ते मला खूप पुढे हे झालं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुठल्याही गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. असंच रँडमली यू कॅनॉट पुट ऑन अ मीडिया, कारण लोक बघतायत. सो इतका तो माणूस हुशार आहे आणि तो पास ऑन करतो नॉलेज, तर ते आपण घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. व्हेरी ट्रू. खूप छान सांगितलंस आणि थँक्यू सो मच. कारण की आजपर्यंत सचिनजींनी आपण बोलताना बघितलंय, पण सचिनजींबद्दल जेव्हा कोणी काहीतरी काम करणारी व्यक्ती सांगते तेही ऐकणं गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे की यानंतर तुम्ही त्यांच्याबद्दल जे काही वाक्य लिहाल त्यानंतर एकदा नाही 1000दा विचार कराल. पण तू टीव्ही इंडस्ट्रीकडे कसा वळलास ते सांगितले आणि मागील 17 वर्ष तू एंटरटेनमेंट इंडस्ट्री गाजवतोय. रियालिटी शोज म्हणजे बिग बॉस आता सगळ्यांना माहिती आहे, पण बिग बॉसच्या आधीचे शोज देखील तू केले. हिंदी बिग बॉस केलाय, सेलिब्रिटी मास्टर शेफ पण तू केलंय, आता राईज पण केला, तो राईज अँड फॉल. म्हणजे इतके सगळे शो करत असताना बिग बॉस हा शो मात्र अत्यंत वेगळ्या फॉर्मॅटचा आहे. आणि ह्या शोबद्दलची जी क्युरिओसिटी आता सध्या आपल्या देशात निर्माण झालेली आहे ती बघता तुला काय वाटतं की बिग बॉसमुळे तुझं आयुष्य कसं बदललं? खरं म्हणजे मित्र सांगू की मी बिग बॉस करण्याआधी मी बिग बॉस कधी बघितला नव्हता. सो आय हॅव नेव्हर वॉच्ड बिग बॉस. मी वेगवेगळे रियालिटी शोज करत होतो, डान्स शोज करत होतो, ढोलकीच्या तालावर सारखा एक वेगळा लावणीचा रियालिटी शो केला मी. झुंज मराठमोळी सारखा शो केला ज्याच्यामध्ये टास्क होते, सगळं होतं. सो जे बिग बॉसचे मेकर्स होते ना हिंदीचे, त्यांनी झुंज मराठमोळी बघितला होता. ओके. आणि ते मराठी म्हणजे ज्याला मराठी इंडस्ट्रीचं नॉलेज आहे, ज्याला मराठी कल्चरचं नॉलेज आहे, तर एंडमॉलचे लोक तसा एक व्यक्ती शोधत होते की जो बिग बॉसमध्ये करू शकेल. ओके. आणि झुंजमुळे त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की अरे बिग बॉस नावाचा शो येतोय, तू करशील का? अँड आय वॉज लाईक की काय करू. तर माझी आई बिग बॉसची खूप मोठी फॅन होती. तिने सगळे ते सीझन्स वगैरे बघितले. आणि मी ऑलवेज, आपण नाही काय लोक म्हणतात काय बघते असं आपण एक करतो ना, तसं मी पण करायचो. आय एम व्हेरी ऑनेस्ट अबाउट इट, कारण मी बघितलंच नव्हता किंवा कधी जेवताना असं लागलंय तर. अँड देन आलं तर आई मला म्हणाली अरे एवढी मोठी अपॉर्च्युनिटी आहे, का नाही करायचं. सो माझं ना तेच आहे परत की जे लोकांना नाही करायचे ते मला करायचंय. ओके. सो आय वॉज लाईक की मला का नाही, इतके दिवस मी बघितला किंवा लोक का या शोला हे करत असतील, नावं ठेवत असेल, शिवाय काय जे काय करत, जाऊन बघूया. आणि मीटिंगला गेलो अँड मी पहिली मीटिंग केली आणि त्यांनी मला सांगितलं की यू आर देअर, लाईक यू आर देअर. तेव्हा मी खूप छोटा पाठ करायचो. म्हणजे मी फक्त महेश मांजरेकरांचे जे आपण विकेंडचा डाव म्हणायचो आम्ही त्यावेळेला, तर ते 2च एपिसोड मी डिरेक्ट करायचो. मी मेन शो नाही डिरेक्ट करायचो पहिल्या सीझनला. त्याला हिंदी मधले जे आधी करणारे होते ते करायचे, कारण ऑब्व्हियसली दे वॉन्टेड टू एस्टॅब्लिश द फॉर्मॅट आणि सगळं. आणि मी तो पहिला सीझन केला आणि तो गाजला. ऑब्व्हियसली बिग बॉसचा पहिला सीझन गाजला, त्यांना माझं काम आवडलं. आणि लास्ट डे ऑफ बिग बॉस मराठी आम्ही लोणावळ्याला होतो. तर ते मला आठवते एंडमॉलचे CEO होते रेगे सर, ते मला म्हणाले की ऐक तू ह्याच्यानंतर काय करतोयस. मी म्हटलं काय नाही आता मुंबईला जाणार. म्हणत तसं नाही, करिअरमध्ये काय करतोय. म्हटलं नाही विचार नाही केला. म्हटलं सर मी नाही विचार करत, मला आय गो विथ द फ्लो मेजरली आणि मला काहीतरी वेगळं करायचं आहे. तर ही साईड एक काम कर, मला सोमवारी येऊन भेट आणि हिंदी बिग बॉस करूया. म्हटलं सर मला नाही करायचं आहे. आणि यू आर शॉक्ड. ते म्हणाले तुला माहिती आहे
मला कुठून कुठून फोन येतात की हिंदी बिग बॉस करायचं, हिंदी बिग बॉस करायचं. तू ब्लेटंटली नाही म्हणतोयस. म्हटलं सर आता झाला ना एक, परत काय. तर म्हणा की ओके युअर चॉईस. आणि मी तिथून निघालो. आणि मग नंतर त्याच्यानंतर मी वेगळंच काहीतरी करत होतो. मी वेगळेच शो करत होतो. मी एक अप्सरा अली नावाचा शो करत होतो झी युवावर. परत डान्स शो वेगळं काहीतरी करूया. मग मध्ये मी डॉक्युमेंटरीज केल्या गव्हर्नमेंटसाठी, कारण मला ते फिल्मचं पण आहे ना थोडंसं, तर डॉक्युमेंटरीज केल्या. अँड देन अगेन आय वॉज लाईक की मग दुसरा सीझन आला. अगेन दे कॉल्ड मी आणि मला म्हणाले की तू करशील का. तर मी म्हटलं मी करेन, पण मला आता ते 2च एपिसोड नाही करायचे, मला उरलेले 5 करायचे. बिकॉज आता ही साईड बघून झाली आहे, ती साईड असेल तर करूया. तर ते म्हणाले ठीक आहे, यू कम अँड यू विल बी द इंटिग्रल पार्ट ऑफ दोज 5 एपिसोड. ऑब्व्हियसली वी कॅन गिव्ह यू द होल सीझन इन युअर हँड. आणि मग मी गेलो. देन आय डिड सेकंड सीझन. आणि तो त्यांना ते काम आवडलं. तो पण चालला शिव ठाकरेचा सीझन. आणि त्यात मी बऱ्याच गोष्टी शिकलो, हाऊ द कास्टिंग हॅपन्स आणि सगळ्या गोष्टी. अँड देन एंडमॉल सेड की यू नो यू कॅन बी द डिरेक्टर ऑफ बिग बॉस, यू हॅव दॅट, बट तुला हा फॉर्मॅट शिकला पाहिजे, समजलं पाहिजे, ह्याचे डिटेलिंग समजले पाहिजे. यू हॅव नॉलेज, पण काय म्हणतो ना अजून त्याला परफेक्ट कसं करता येईल, कारण दिस इज अ बिग शो, खूप मोठा शो आहे. म्हटलं ठीक आहे काय करावं लागेल. तर ते म्हणाले तू एकदा हिंदी कर. आणि मग मी हिंदी केला सीझन 13. सिद्धार्थ शुक्ला, शहनाज गिल, मोस्ट सक्सेसफुल सीझन तो केला. आणि देन हिंदी केल्यानंतर गोष्टीच बदलल्या. म्हणजे तुमचं विजनच बदलून जातं ना सगळ्या गोष्टींबाबतीत. आणि देन आय बिकेम काय म्हणतो ना अ बिग बॉसचा किडा. आणि आय स्टार्टेड लाइकिंग बिग बॉस आफ्टर 2-3 सीझन्स. आणि मग 3rd सीझन एंडमॉल सेड की आता आम्हाला वाटते की यू आर रेडी फॉर इट, नाव यू लीड इट. अँड देन आय डिड 3rd सीझन. आणि 3rd सीझन काहीच्या काही गाजला त्यावेळेला. विशाल निकम जिंकला आणि ते सगळं. आणि मग तेव्हा एंडमॉलचं झालं की अरे तुला 1 सीझन दिला आणि तू डायरेक्ट गाजवलास, आता बघूया काय. अँड देन द जर्नी स्टार्टेड विथ एंडमॉल. आणि आता मी गेली 7 वर्ष एंडमॉल बरोबर आहे. सो मी टोटल आत्तापर्यंत 8 बिग बॉस केलेत, 5 मराठी, 3 हिंदी. मग दोज पीपल आर व्हेरी काइंड. म्हणजे आता मॅनेजमेंट पण बदललं आहे. नाव द डिफरंट पीपल आर देअर. ऋषी नेगी सर आहेत, दीपक दत्त सर आहेत. दे आर व्हेरी काइंड पीपल. त्यांना मला असं वाटतं ना की त्यांना कळतं की भूक कोणात आहे. आणि मी तर उपाशी आहे, तर मी तर त्यांना सांगतो सर कुछ अलग दो. तर ते मला म्हणतात देख मराठी तो तू ही करेगा, वहाँ से तू नहीं भागेगा, बिकॉज इट्स युअर बेबी. ओके बाकी सालभर मैं तेरे से काम करवाऊंगा. आणि ते करून घेतात आणि मजा येते. मी आता या वर्षात इतके वेगवेगळे शो गेलेत. मी सेलिब्रिटी मास्टर शेफ केला. अमेझिंग एक्सपिरियन्स. आणि लिटरली गंमत अशी होती की 10 लोकांपैकी 4 मराठी ॲक्टर होते. तर तिकडे सेटवर चिडवायचे की हे काय मराठी मास्टर शेफ आहे का, कारण अर्धा वेळ ते सगळे मराठीत गप्पा मारायचे. सो मी म्हटलं का नाही, इफ अ मराठी डिरेक्टर इज डुईंग, का नाही मराठी ॲक्टर. मी म्हटलं मी उद्या 10 आणेन. ते नाही आहेत का तेवढ्या तोडीचे नाही आहेत का, तर का नाही. ते केलं. देन आय डिड राईज अँड फॉल. अँड राईज अँड फॉल ऑल्सो बिकेम अ व्हेरी बिग हिट. पुन्हा तुला काहीतरी वेगळं करायला मिळालं. हां वेगळं करायला मिळालं. कारण मला तेच आहे की माझं म्हणणं तेच आहे की मी तेच नाही करू शकत. सो काहीतरी वेगळं. आणि त्या राईज अँड फॉल सारखा एक वेगळाच फॉर्मॅट, UKचा फॉर्मॅट आहे, तो इंडियामध्ये पहिल्यांदा येत होता. आणि एंडमॉलने माझ्यावर विश्वास दाखवला की तू कर. MXने माझ्यावर विश्वास दाखवला की तू कर. बरं समोर हिंदी बिग बॉस जे आमचंच काय म्हणू ना ब्रह्मराक्षस आहे तो आमचा, त्याच्यासमोर फाईट करायचं आहे. बट आय वॉज व्हेरी मच कॉन्फिडंट. आणि म्हटलं की लेट्स किल इट. कारण माझं ना सिम्पल आहे की बघ मारायचं ना तर 6 मारायचा. आपल्या आवडत्या कलाकारांच्या भावविश्वातील गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला असते. पुढे आणखीन काय घडलंय जाणून घेण्यासाठी फॉलो करा स्टार्स कट्टा पुढच्या भागात.